नमस्कार, नीलम्स रेसिपीमध्ये आज आपण वरून क्रिस्पी आणि आतून चीजी पोटॅटो बॉल्स बनवणार आहोत. हे बनवण्यासाठी सर्वात आधी मी इथे 4 उकडलेले बटाटे खिसून घेतले आहेत. त्यामध्ये 4 ते 5 चमचे कॉर्नफ्लॉवर टाकायचं, चवीनुसार मीठ टाकायचं, 2 चमचे ब्रेड क्रम्स टाकायचा. ब्रेड क्रम्स नसेल तर बेकरीतून ब्रेड आणायचे आणि ते मिक्सरमध्ये बारीक वाटायचे. असं हे कणकेसारखं मळून घ्यायचं. हे मळताना पाणी बिलकुलही टाकायचं नाही. आता एका बाउलमध्ये शिजवून घेतलेले मक्याचे दाणे घ्यायचे. त्यामध्ये चिरून घेतलेली शिमला मिरची, टोमॅटो, गाजर टाकायचं. यामध्येच ऑरिगॅनो, धने पावडर, जिरे पावडर, चिली फ्लेक्स, चवीनुसार मीठ आणि भरपूर असं मोझरेला चीज टाकायचं आणि हे सर्व मिक्स करून घ्यायचं. आता एका बाउलमध्ये 2 चमचे कॉर्नफ्लोअर आणि पाणी टाकून याचं पातळ मिश्रण तयार करून घ्यायचं. आता यातला एक लिंबा एवढा गोळा घ्यायचा आणि आपण पुरण भरतो तसं हे आपण तयार केलेलं मिश्रण यामध्ये भरून घ्यायचं आणि याचा गोल गोळा तयार करायचा. हा गोळा कॉर्नफ्लॉवरच्या मिश्रणामध्ये बुडवून घ्यायचा आणि ब्रेडच्या चुऱ्यामध्ये घोळवून घ्यायचा. अशाच पद्धतीने सर्व बॉल्स तयार करून घ्यायचे. हे तयार केलेले पोटॅटो बॉल्स एक एक करून तेलामध्ये सोडून घेऊया. हे तळताना गॅसची फ्लेम मीडियमच ठेवायची. हे लगेचच पलटी करायचे नाही. थोडेसे कडक झाले की मग ते पलटी करून घ्यायचे. असे छान क्रिस्पी तळले गेले की हे काढून घ्यायचे. तर असे हे क्रिस्पी पोटॅटो बॉल्स तयार आहेत. हे पोटॅटो बॉल्स मुलांना टिफिनसाठी देखील तयार करून देऊ शकता. यामध्ये जे सारण आपण टाकलेलं आहे त्यामध्ये तुम्ही भरपूर भाज्या देखील टाकू शकता. चीज भरपूर टाकल्यामुळे हे पोटॅटो बॉल्स खायला देखील टेस्टी लागतात. तर असे हे तुम्ही नक्की तयार करून पहा. रेसिपी आवडली तर एक लाईक आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.